हे जे ॲप आहे गुड वाइब्स विथिन, या ॲपच्या माध्यमातून अनेकांना फायदा झालेला आहे, हो, अनेकांच्या हो. आयुष्यात चांगले चांगले बदल घडलेले आहेत. तर असे काही केसेस तुम्ही हाताळल्या असतील त्याविषयी सांगा. हो, नक्कीच. सो जसं एक मला मुद्दा इथे सांगायचा आहे, की ह्या ॲपचा बेसिक संकल्पना काय आहे, की ती संकल्पना अशी आहे, की आपलं व्हील ऑफ लाईफ जे असतं, आपलं जी लाईफ आहे, इट इज लाईक वन व्हील. आता व्हील म्हणजे जसं आपण म्हणतो की कुठलं व्हेइकल आहे आणि आपण जर ते व्हील बॅलन्स्ड नाही आहे तर मग काय होणार आहे. जर ते व्हील बॅलन्स नाही आहे तर आपलं व्हेइकल पुढे चालूच शकणार नाही. आपलं ड्राईव्ह जे असणार आहे ते स्मूथ नसणार आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आता गोष्ट काय, की ज्या वेळेला आपल्याला जे आपल्या आयुष्याचे वेगवेगळे पैलू आहेत, म्हणजे त्याच्यातला एक आहे हेल्थ, त्याच्यातला एक आहे तुमचं एज्युकेशन, त्याच्यातला एक आहे तुमचं करिअर, मग तुमचं ऑक्युपेशन आहे, मग बरोबर. फायनान्सेस आहेत, मग फॅमिली आहे, फन पार्ट असतो, पर्सनल डेव्हलपमेंट आहे, स्पिरिच्युअलिटी आहे, हे सगळे पैलू आहेत. सो आपण जेव्हा उत्तर देतो ना की ठीक आहे, तुम्ही कोणत्या पैलूबद्दल बोलताय, सो हे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. खरंय. सो त्याचे वेगवेगळे टेस्टही असतात, म्हणजे असे काही व्हिज्युअल टेस्ट आहेत ज्याच्यानी जी आम्ही पण नेहमी देतो जे आमच्या कम्युनिटीमध्ये आहेत आणि सगळ्यांना. सो इट इज अ गुड रिअलायझेशन की ठीक आहे म्हणजे नक्की काय, आपण किती रेट करणार 0 to 10 मध्ये मी कुठे. आणि प्रत्येक एरिया रेट केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की खरोखर हे बॅलन्स्ड व्हील आहे की हे स्क्यूड व्हील आहे. माझी ही जी कार आहे ती खरंच चालणार आहे की नाही स्विफ्टली, की असंच आपण आधेमध्ये थांबणार आहे. आणि मग असे ज्या वेळेला लोकांना हे फर्स्ट स्टेप झाली अवेअरनेस, की हे लक्षात येणं गरजेचं आहे. अदरवाईज नक्की आपल्याला कशावर काम करायचं हेच नाही कळणार. मग एकदा लक्षात आल्यानंतर मग आम्ही वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज करतो, जसं मी तुम्हाला बोलले की त्याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं मेडिटेशन्स आहेत, बरं. व्हिज्युअलायझेशन्स आहेत, ॲफर्मेशन्स आहेत, रीडिंग, कोणत्या प्रकारचं आपण काय वाचावं हे पण महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामधले काही स्पेसिफिक पॅरेग्राफ्स म्हणा, कोट्स आहेत. त्यानंतर माइंडसेट रिलेटेड आम्ही काही त्याच्यामध्ये शॉर्ट पॉडकास्ट आहेत, लाईक ईच ॲक्टिव्हिटी इज लाईक लेस दॅन 5 minutes, सो दॅट आपण पटकन आपला मनाचा जो टोन आहे तो बदलतोय. हो. मग त्याच्यामध्ये जसं हा झाला माइंडसेट अँगल. मग हेल्थ रिलेटेड फिजिकल ॲक्टिव्हिटीचे काही व्हिडिओज आहेत जे आम्ही देतो. त्याच्यानंतर समटाईम्स यू नीड दॅट रिलॅक्सेशन माइंडला, सो रिलॅक्सिंग म्युझिक्स आहेत. देन माइंडफुलनेस हे प्रकार आपण ऐकतो की हाऊ टू बी इन द प्रेझेंट मोमेंट्स.